आज कोट्यावधी भक्तांच्या पदरात सुख टाकणारं मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर एका अशा मराठी माऊलीने बांधलंय जिला स्वतःला कधीच आई होता आलं नाही. ऐकून धक्का बसला ना? हे महाकाय मंदिर कुठल्या राजाने किंवा इंग्रजाने नाही, तर मुंबईतल्याच एका आगरी समाजातील मराठी माऊलीने बांधलाय. 19 नोव्हेंबर 1808 दादर प्रभादेवीचा तो परिसर तेव्हा जंगलासारखा होता. तिथे देवबाई पाटील आणि लक्ष्मण विठू पाटील या सधन मराठी दाम्पत्याने स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून हे देऊळ बांधलं. पण त्यामागे एक खूप मोठं दुःख लपलेलं होतं. देऊबाई पाटील यांना स्वतःला मूलबाळ नव्हतं. वांझोटी म्हणून समाजाने दिलेले टोमणे आणि ते भयंकर दुःख त्यांनी स्वतः भोगलं होतं. पण जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते इथल्या कोणत्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये, बाप्पाने प्रत्येकीची ओटी भरावी या एकाच उदात्त हेतूने देऊबाईंनी हे सिद्धिविनायकाचे मंदिर उभारले. स्वतः मातृत्वाच्या सुखाला पारख्या झालेल्या या माऊलीने आज कोट्यावधी भाविकांना एका आशेचा किरण दिलाय. आज ते छोटंसं देऊळ एक महाकाय मंदिर बनलंय, पण ती मराठी माऊली मात्र इतिहासात कुठेतरी हरवलीय. ही माहिती ऐकून जर तुमच्याही अंगावर काटा आला असेल तर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. बाप्पाच्या प्रत्येक भक्ताला या मराठी माऊलीचा इतिहास माहिती पडलाच पाहिजे. आणि हो, अशाच न ऐकलेल्या खऱ्या इतिहासासाठी बोलबाला टीव्हीला फॉलो करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.